नमस्कार, मी फिरोज पठाण। आज रुई तालुका राहता या ठिकाणी मी सर्जेराव वेळंजकर यांच्या घासाच्या म्हणजे विलायती घास ज्याला म्हणतो आपण, जनावरांना वैरण आपण देतो त्याची, आणि मुख्य अन्न म्हटलं तरी चालेल जनावरांसाठीचं, अशा या घासाला आपण जैविका फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे प्रोम। तर फॉस्फेट हा असा महत्त्वाचा घटक आहे जनावरांसाठी की जर आपण बघितलं की जे जनावर दूध देतात आणि दूध देत असताना ज्यावेळेस ते भाकडकडे वळतात, म्हणजे ज्यावेळेस त्यांची लागण करायची असते, तर जनावर शक्यतो लवकर हिटवर येत नाही, तर त्यांना डिफिशियन्सी मिळते ती फॉस्फरसची। मग अशा वेळेस डॉक्टरांकडून आपल्याला महाग मेडिकलमधून जे फॉस्फरस आणून ज्यावेळेस कमतरता आपण जनावरांची कमी करतो, आणि ती कमतरता कमी झाल्यानंतर जनावर किंवा गाय शक्यतो माझ्यावर येते किंवा हिटवर येते, तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो फॉस्फरस आहे तो आपल्या जैविकामध्ये अवेलेबल आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जैविका जे काही आपण रासायनिक खतं आणि शेणखतं जी आपण घासाला किंवा चारावर्गीय पिकांना टाकतो, तर त्याची उचल करण्याचं काम जैविका करते। आणि याचे जे परिणाम आहेत, जे आता हा घास वेळंजकर साहेबांनी मला सांगितलं होतं की मी हा घास या उन्हाळ्यात शक्यतो नांगरणार, परंतु मी त्यांना म्हटलं तसं काही करू नका, आपण एक प्रयोग म्हणून आपण एक बॅग फक्त, आता हा 20 गुंठ्याचा प्लॉट आहे, यापैकी फक्त अर्ध्या म्हणजे 10 गुंठ्याला आपण सुरुवातीला एक बॅग जैविका दिली होती मी। आणि ती जैविका टाकल्यानंतर वेळंजकर साहेब स्वतः सांगतील का त्यांना काय बदल जाणवला, आणि त्याच्यानंतर त्यांनी हे जे मका पीक आहे यालाही त्यांनी जैविका वापरली, आणि अशा पद्धतीनं जवळपास आज त्यांच्या पूर्ण क्षेत्रामध्ये त्यांनी जैविकाचा वापर केलेला आहे। परंतु ह्या घासाला जो एप्रिल मे महिन्यामध्ये आपण नांगरणार होतो तो आता जिवंत ठेवलाय, आणि त्याच्यामध्ये जे काही बदल झाले ते स्वतः तुम्ही सांगा। त्याच्यापासून म्हणजे आपल्याला घास डबल निघला आणि घासाचं वजन बी वाढलं, बरोबर, आणि हाईट बी वाढली, काडी जाड झाली, त्याच्यामुळे आम्हाला त्याचा डबल फरक पडलेला आहे। म्हणजे वैरण जिथं समजा एक वजन निघत होतं तिथं 2 वजन निघाला। हा, म्हणजे जनावरांची वैरण व्हायला लागली, शिवाय वजन घासाचं पहिलं जसं हलका लागायचा तसं हलका लागत नाही, आणि आता मका झालं तर पानं रुंद आहे, बरोबर, का साईज बी जाड आहे। हो, आता हे बघा, आता हे जर पान बघितलं तर हे 4 बोट आणि इथून परत हे 3 बोट, म्हणजे 7 बोट ही पानाची सध्या रुंदी ही मी वर बघितली, खाली जर बघितली आपण जर अजून तर पूर्ण 4 बोट आहे। म्हणजे थोडक्यात आपल्याला जे काही गोष्ट भेटू राहिली जनावरांसाठी, त्याच्यातून फिरोज सरांनी जर सांगितलं का जनावरांसाठी फॉस्फरस डिफिशियन्सी किती कामाची आहे, मग हा फॉस्फरस आपल्याला उपलब्ध होतोय नॅचरली, हा एक फायदा होतोय आपला। आणि दुसरी गोष्ट, ही जे प्रोम जात आहे जमिनीमध्ये, तर तुमच्या घासाची मर हे थांबवण्याचं काम, म्हणजे थोडक्यात जमिनीमध्ये जी सुपीकतापणा आहे ती आणि इतर अटकलेले खतं हे तुमच्या झाडाला उपलब्ध करून देत आहे। हे म्हणजे याचा फायदा डबल तुम्हाला होऊ राहिला आहे, आणि जे नुकसानीत जाणार होतो, आपण थांबणार होतो किंवा आपल्याला चाऱ्याची व्यवस्था करावी लागणार होती, तर ती वाचली। म्हणजे याच्यातून एकच निश्चित आपल्याला कळतंय का जैविक तंत्रज्ञान जर वापरलं तर आपण घासाची टिकवण क्षमता अजून अधिक वाढू शकतो। आणि जनावरांसाठी जोही चारा आहे, मका आहे, हा घास आहे किंवा गिन्नी आहे, जे काही घास आहे, याला सगळ्या पद्धतीला जर फॉस्फरस आणि आपले जे काही न्यूट्रिशनचे जे स्प्रे ते जर या पिकांना जर गेले, आणि सर्व प्रकारचे न्यूट्रिशन जसं कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे आणि अनेक घटक आहेत जे जनावरांना आपण कमी पडल्यानंतर मेडिकल मधून विकत आणून देतो, गरज पडणार थोडक्यात ते न्यूट्रिशन्स आहेत। आपली गाय 4 महिन्याच्या ऐवजी 3 महिन्यात लावायला बरोबर। म्हणजे हा सगळा शेतकऱ्याच्या हिताचा जो काही विषय आपण घेऊन चाललोय, आणि नक्कीच हा फायदेशीर राहील। धन्यवाद।